नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जय हनुमान स्पोर्ट्स बांबवडे आयोजित जय हनुमान चषक 2026 या भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आलं। बांबवडे येथील जनता विद्यालयाच्या क्रीडांगणावर या स्पर्धांचा प्रारंभ झाला असून या स्पर्धा 1 मे पर्यंत रंगणार आहेत। उद्घाटन प्रसंगी विवेकदादा भोसले, निशिकांत सुर्वे, नवनाथ पवार, भूषण पाटील, अमोल बाबा भोरे, पांडुरंग संगपाळ, संजय शिंदे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। जय हनुमान स्पोर्ट्सचे अमोल संगपाळ, उदय सूर्यवंशी, कुलदीप पवार, अभिजित गायकवाड व त्यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले। विशेष उपस्थिती म्हणून विकास कदम, सागर कदम, भास्कर संगपाळ, तौफिक मुल्ला, राजेश पवार, तुषार सूर्यवंशी, स्वप्नील कदम, अभिजित कदम, उमर मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रदीपप्पा कदम म्हणाले, क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ असून हा खेळ खेळल्याने शरीर निरोगी व सदृढ राहते। मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मैदानावर उतरून क्रिकेट खेळणे अधिक चांगले आहे। ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने झाल्या पाहिजेत। या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे आणि खेळाडूंचे अभिनंदन करतो। खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमीच पुढे असतो। ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी 61,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 41,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 20,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 15,000 रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। तसेच प्रत्येक सामन्यासाठी आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान विविध वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।